नमस्कार. आज मी इथे मांसाहारी जेवण बनवत आहे. त्यासाठी इथे मी 2 छोटे मुशी म्हणजेच मोरी पण म्हणतात ते घेतलेले आहेत. साफ करून आणलेत मार्केटमधनं. आता त्याचे मी छोटे छोटे तुकडे करून घेते. मुशी कापून झालेली आहे आणि स्वच्छ धुवून झालेली आहे. त्याला मीठ, लाल मिरची पावडर, हळद आणि आलं लसूण पेस्ट लावून बाजूला ठेवते. इथे एक कैरी घेतलेली आहे मी. ती साफ करून घेते. साल काढून घेते अगोदर आणि त्याचे छोटे तुकडे करून घेते. अशा प्रकारे आणि मीठ लावून अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवते. इथे भेंडी घेतलेली आहे 4 मोठी आहेत. तिरकस कापून घेते आणि बाजूला ठेवते. इथे मी कढईत तेल घेतलेले आहे. त्यात 2-3 लसणीच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं बारीक चिरून घेतलेलं तेलावर परतून घेते. आता एक कांदा उभा चिरलेला घालते आणि लालसर होईपर्यंत परतून घेते. ओलं खोबरं घालते आणि कांद्याबरोबर लालसर होईपर्यंत भाजून घेते. कांदा खोबरं थंड झालेलं आहे. आता मिक्सरमध्ये थोडंसं पाणी घालून त्याची जाडसर पेस्ट करून घेते. इथे भांड्यामध्ये मी कांदा घेतलेला आहे. वरून तेल घालते आणि कांदा परतून घेते. कांदा नरम झालेला आहे. त्यात मुशी मसाला लावून ठेवलेली घालते आणि तेलावर परतून घेते. तीन 4 कोकमाचे बारीक केलेले तुकडे घालते आणि मिक्स करून घेते. थोडंसं पाणी घालते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. 10 मिनिटांनी झाकण काढलेले आहे. मुशी शिजलेली आहे. आता मी त्यातले थोडेसे तुकडे बाजूला काढून घेते आणि बाकीचं झाकण लावून शिजायला ठेवते. ते कांदा खोबऱ्याची पेस्ट घालते आणि मिक्स करून घेते. गरम मसाला, हळद, चवीप्रमाणे मीठ आणि हिरवी मिरची घालते उभी चिरलेली आणि मिक्स करून घेते आणि 4-5 मिनिटं झाकण लावून शिजून घेते. मसाला शिजलेला आहे छान. मुशी पण शिजलेली आहे. वरून कोथिंबीर घालते. मोरीचं तोडाक तयार आहे. इथे मी कढीसाठी वाटप काढून घेते. ते भांड्यात काढून घेते. थोडंसं पाणी घालते. एक कांदा बारीक चिरलेला आणि हिरवी मिरची घालते आणि गॅसवरती उकळायला ठेवते. त्यात कैरी घालते धुवून घेतलेले. भेंडी घालते आणि मिक्स करून घेते. कढीला उकळी आलेली आहे. त्यात साफ करून ठेवलेली सुंठा घालते आणि मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि सुंठ शिजेपर्यंत कढी उकळून घेते. सुंठ आणि भेंडी शिजलेली आहे. इथे एक बटाटा उकडून मॅश करून घेतलेला आहे. हे बाजूला काढून ठेवलेली शिजलेली मुशीचे तुकडे घेतले. त्यातनं काटा काढून घेते आणि मॅश करून घेते आणि बटाट्यामध्ये मिक्स करून घेते. त्यात एक बारीक चिरलेला कांदा घालते. कांद्याचे पात, लाल तिखट, गरम मसाला, हळद, काळं मिरी पावडर, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, आलं लसूण, लिंबाचा रस, चवीप्रमाणे मीठ घालते आणि सगळं एकत्र करून त्याचा गोळा करून घेते. इथे मी छोटे छोटे गोळे घेते आणि हाताने दाबून त्याचा कटलेटचा आकार करून घेते.
आणि कटलेटला ब्रेड क्रम्स लावून घेते। ब्रेड क्रम्स लावून तयार आहेत। आता तव्यावर तेल गरम करायला ठेवलेले मी कटलेट फ्राय करून घेते। एका बाजूने फ्राय करून झालेले, आता दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेते। आतलं मिश्रण शिजलेलं आहे, फक्त वरूनच फ्राय करून घ्यायचं क्रिस्पी होईपर्यंत। मोहरीचे कटलेट तयार आहेत। इथे कोकमाचं सिरप घेतलेलं आहे, त्यात बारीक चिरलेला लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालते। थोडीशी साखर आणि चवीप्रमाणे मीठ घालून मिक्स करून घेते। तिवाळ तयार आहे। आता मी सर्व करते। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।